मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. नमस्ते मुलांनो. आज आपण 7वा पाठ नातवंडांस पत्र हा पाहणार आहोत. लेखक आहेत नंदू नाटेकर. नातवंडांस पत्र. नातवंड म्हणजे आजी आजोबा असतात त्यांच्या मुलांची किंवा त्यांच्या मुलींची मुलं. त्यांना म्हणायचं नातवंड. म्हणजे आजी आजोबा तुम्हाला काय म्हणणार, ही माझी नातवंड आहेत. नातू आहे आणि नात आहे. नातू म्हटलं तर मुलाचा किंवा मुलीचा मुलगा, आणि नात म्हटलं तर मुलाची किंवा मुलीची मुलगी. मुलगी असेल तर म्हणायचं नात, मुलगा असेल तर म्हणायचं नातू. मग लिंग बदला म्हटलं तरी नात नातू असं येतं. तर अशा या नातवंडास पत्र लिहिलेलं आहे. पत्र, लेटर. इथे मी तुम्हाला 2 पत्र दाखवलेली आहेत मुलांनो. ते पिवळ्या रंगाचं जे आहे वरच्या बाजूला ते आहे पोस्ट कार्ड. तर आता ही तुम्हाला माहिती असतील की नाही माहित नाही, पण म्हणजे माझ्या लहानपणी तरी सर्रास ही पत्र वापरली जायची. म्हणजे कितीतरी वेळा अशा प्रकारची पत्र यायची, अशा प्रकारची पत्र आम्ही टाकायचो. पण आता मात्र व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, मेसेज करण्याचे अनेक प्रकार आता आहेत. ईमेल आहे की ज्यामुळे पत्राचा वापर खूप कमी झालेला आहे. पण पत्र हे याच्यासाठी उत्तम माध्यम आहे मुलांनो, की जेव्हा आपल्या भावना किंवा आपले विचार व्यक्त करायचे असतील त्यावेळेस आपण पत्राद्वारे ते उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतो. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना स्पष्ट एकमेकांशी बोलता येत नाही किंवा मनातल्या भावना नीट व्यक्त करता येत नाही किंवा आपले काय विचार आहेत ते स्पष्टपणे सांगता येत नाही. अशा लोकांसाठी पत्र हे एक उत्तम माध्यम आहे. पत्राद्वारे ते आपल्या भावना, विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात बोलण्यापेक्षा. तर पत्र लेखन करणं ही सुद्धा एक कला आहे. सगळ्यालाच ती जमते अशातला भाग नाही. म्हणून आपण म्हणतो हा त्याचं पत्रलेखन खूप छान असतं किंवा तिचं पत्रलेखन खूप छान असतं. तर कुठलीही भावना असू दे, सुखद असू दे, दुःखद असू दे, आनंद असू दे, वेदना असू दे, जी कुठली भावना असेल ती सगळी तुम्ही पत्राद्वारे पाठवू शकता. हे एक उत्तम माध्यम आहे. आता इथे पण पहा, नातवंडांस पत्र जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे. पण धडा शिकण्यापूर्वी आपण, आता मी पीपीटी ओपन केलेलंच आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये काय लेखन करायचंय ते मी देते. आणि कोणीतरी डाऊट मध्ये मला विचारलं होतं की वरचा परिचय लिहायचा आहे का. तर मुलांनो, इयत्ता 8वी मध्ये प्रत्येक पाठाची सुरुवात लेखनासाठी करताना वर्गपाठाच्या वहीमध्ये, क्लासवर्क मध्ये सगळ्यात आधी वरचा परिचयच लिहायचा आहे. लेखकाची पूर्ण माहिती असली पाहिजे, पाठाविषयीची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच्यामुळे वरचा परिच्छेद आधी सगळ्यांनी लिहायचाच आहे. कुठला लेखकाचा परिचय असतो ना तो. आणि मग दिलेले शब्दार्थ, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन जे काय असेल ते, आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि त्याच्याही आधी काय करायचं आहे, पाठ मोठ्यांदा वाचून काढायचा आहे, लाऊड रीडिंग करायचं आहे पाठाचं शिकून झाल्यावरती. हे 5 शब्दार्थ दिलेले आहेत इथे मी. मराठी, इंग्रजी दोन्ही लिहा. त्यानंतर हे वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचार लिहित असताना वाक्प्रचार लिहा, त्याचा अर्थ लिहा आणि खाली त्याचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करत असताना वाक्प्रचार वापरायचा आहे, त्याचा अर्थ वापरायचा नाही. आणि मग खाली दिलेले आहेत टिपा. पहा, अर्जुन पुरस्कार. राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार होय. ही प्रथा 1961 मध्ये सुरू करण्यात आली. 3 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेल्या अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. ही माहिती आपल्याला असायला हवी, म्हणून हे सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पाठाला सुरुवात करू.
पहा, नातवंडांस पत्र. नंदू नाटेकर, नंदकुमार नाटेकर, 1933. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षांच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, नॅशनल अँड इंटरनॅशनल पुरस्कार मिळवले आहेत, अवॉर्ड्स मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहा किती मोठी बाब आहे ही. किती मोठी बाब आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, त्यांचं बालपण हे निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात, प्रकृतीच्या सहवासात गेलेलं आहे आणि असं हे त्यांचं समृद्ध बालपण म्हटलेलं आहे. खरंच मुलांनो, तेच बालपण समृद्ध असतं जे निसर्गाच्या सानिध्यानं वाढत गेलेलं असतं. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जी मुलं वाढतात ती अतिशय मन मोकळेपणानं वावरू शकतात. आजकाल जे तुमचं चाललेलं आहे की मोबाईल वरती, आता शिक्षणच तुम्ही घेताय त्याच्यावरती म्हणून ठीक आहे, पण सतत मोबाईल मध्ये गेम खेळणं किंवा कम्प्युटरवरती सतत काहीतरी गेम खेळणं किंवा लॅपटॉप घेऊन बसणं किंवा मग आणखी बैठे खेळ सतत खेळणं, हे खरंच आरोग्यासाठी चांगलं म्हणता येणार नाही. बालपण हे कसं नाचत गात आनंदात बागडत असलं पाहिजे आणि मैदानी खेळ त्याच्यामध्ये भरपूर खेळले पाहिजेत. निसर्गाच्या सहवासात आपण मोठे झालो पाहिजेत. तर मग पहा, आपला मानसिक जो विकास आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे होतो आणि शारीरिक विकास सुद्धा चांगल्या प्रकारे होतो. आणि हेच मला वाटतं इथं पहा, तुम्ही जेव्हा लेखकांचं जे काही सांगणं आहे या पाठामध्ये ते ऐकाल पाहाल तेव्हा तुम्हालाही त्याचं महत्व कळेल. बॅडमिंटनची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम, सातत्यपूर्ण, सतत, नेहमी परिश्रम, कष्ट आणि यातून संपादित केलेले म्हणजे मिळविलेले उज्ज्वल यश, या गोष्टींविषयीचा संवाद पत्र रूपाने, या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्ग सानिध्यात त्यांचं गेलेलं समृद्ध बालपण, बॅडमिंटनची त्यांना असलेली आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून त्यांना मिळालेलं संपादित झालेलं उज्ज्वल यश, या गोष्टींविषयीचा सगळा संवाद त्यांनी पत्र रूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे. पहा, म्हणजे बोलण्यासारख्या पण काय गोष्टी असतात तेही लक्षात घ्या तुम्ही. नाही तर तुमचे जेव्हा आपण मेसेजेस वगैरे पाहतो तेव्हा काय अर्थ असतो त्या मेसेजेस मध्ये, किती निरर्थक वेळ, काही वेळाना आपण उगाचच निरर्थक मेसेजेस इकडे तिकडे पाठवण्यामध्ये वेळ वाया घालवत असतो. त्यापेक्षा चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणं किंवा आपल्या भावना व्यक्त करणं याच्यासाठी जर आपण त्याचा वापर केला तर नक्कीच तुमची मनं पण जुळली जातील आणि तुमचे विचार सुद्धा चांगले होतील, सुधारतील. पण उगाचच निरर्थक गोष्टी पाठवण्यामध्ये मात्र वेळ तेवढा वाया जात असतो, बाकी मिळत काहीच नाही. आपल्या नातवंडांशी साधला आहे. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. ही पण गोष्ट महत्वाची आहे की प्रस्तुत पाठ कशातून घेतलेला आहे. नातवंडांच पत्र हा पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करू. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी. कोण कोण नातवंड आहेत पहा. उद्धव आहे, मेघा आहे, मिहिका आहे व जान्हवी आहे. अनेक आशीर्वाद. पत्र लेखन करत असताना आता आजोबा जर पत्र लिहित असतील म्हणजे मोठे व्यक्ती जर पत्र लिहित असतील तर ते लहानांना आशीर्वाद म्हणतात पत्र लिहित असताना इथे. आणि जर मोठे असतील तर आपण त्यांना म्हणत असतो साष्टांग नमस्कार, म्हणजे आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो असं म्हणत असतो आपण. आणि जेव्हा मोठे लहानांना पत्र लिहितात तेव्हा ते अनेक आशीर्वाद तुम्हाला देत असतात. आशीर्वाद, ब्लेसिंग्स देत असतात. आशीर्वाद वेलांटी दुसरी आहे, नीट लक्षात घ्या. इतर ठिकाणी जर तुम्ही बाहेर कुठेही पाहिलं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा असंच आई तुझा आशीर्वाद वगैरे असं कुठले गाडीवर वगैरे पण लिहिलेलं असतं पहा, तिथे पहिली वेलांटी दिलेली असते. शुद्ध शब्द जेव्हा आशीर्वाद लिहितात तेव्हा श ला वेलांटी आहे दुसरी. अनेक आशीर्वाद. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर, इथं चौघही दाखवलेले आहेत पहा वरती पुस्तकात जो फोटो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मनसोक्त, मन भरेपर्यंत गप्पा माराव्यात, भरपूर गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे.
असं असतं की नाही, आजी आजोबांचं असतं असं बऱ्याचदा. आजी आजोबा आपली नातवंड गोळा करून बसतात, मग त्यांना सांगतात, अरे आमच्या लहानपणी तर असं होतं, माझ्या बालपणी तर तसं होतं, आणि काय तुम्ही मुलं आजकाल करता, तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पहा आमचं बालपण किती सुंदर गेलं. आणि खरंच त्यांनी त्यांचं बालपण सुंदरपणे जगलेलं आहे. आता खरंच खेद वाटतो मुलांना, पण आता कितीतरी महिने झाले की हे जे कोरोनामुळे जी परिस्थिती ओढवलेली आहे, त्याच्यामुळे खरंच तुमचं बालपण कुठेतरी चार चौकटीमध्ये बंद झाल्यासारखं वाटतं. त्याचा मात्र खेद वाटतो, खंत वाटते. पण ही परिस्थिती जाईल आणि नक्कीच तुम्ही पुन्हा खेळायला बागडायला लागाल. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे, आणि पुस्तकांतून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय-काय आणि कसे-कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आई-वडिलांकडून, तुमच्या पणजी-पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. पहा, पुस्तकांमधून, मित्रांकडून आणि शिक्षकांकडून ते काय-काय शिकले, कोणाकोणाकडून तुम्ही शिकत असता. अनेक प्रकारची चांगली-चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. त्याच्यातून अनेक प्रकारचं ज्ञान तर मिळतच असतं, पण चांगली शिकवण सुद्धा मिळत असते. चांगले संस्कार पण आपल्यावरती होत असतात मुलांनो. म्हणून पुस्तकांचं वाचन हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांकडून, मित्रांच्या सहवासात राहून तुम्हाला कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, परत तुमची सद्सद विवेक बुद्धी कशी जागी असली पाहिजे, म्हणजे सत्य आणि असत्य यातला फरक तुम्हाला जाणून देण्यासाठी, किंवा आपला खरा मित्र कोण आहे, कोण शत्रू आहे, हे कसं ओळखावं याच्यासाठी मित्रांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. आणि याच्यातूनच तुम्ही मैत्री, मित्र म्हणजे काय ते शिकत असता. तर शिक्षकांकडून तर तुम्ही अनेक विषयांचं ज्ञान घेत असता. त्याचबरोबर त्यांच्या म्हणजे त्यांचं जे काही वागणं आहे, बोलणं आहे, यामधून तुम्ही तुम्ही कसं वागावं, कसं बोलावं, याचे संस्कार सुद्धा शिक्षकांकडून तुमच्यावरती होत असतात. आणि म्हणून काही जणांचे काही शिक्षक आदर्श असतात पहा, की हे शिक्षक मला फार आवडतात. कारण का तर त्यांचं आचरण शुद्ध आहे, चारित्र्य चांगलं आहे, त्याचबरोबर त्यांचं शिकवणं मला आवडतं. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे काही शिक्षकच ठराविक तुमच्या लक्षात राहत असतात. कारण त्या शिक्षकांकडून आपल्याला फार काही शिकायला मिळालेलं असतं. तर मग त्यांच्याकडून मी काय-काय शिकलो, कसं-कसं शिकलो ते तुम्हाला सांगावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर माझ्या आई-वडिलांकडून. म्हणजे ह्या मुलांचे ते कोण झाले, आता हे आजी-आजोबा आहेत. त्यांचे आई-वडील म्हणजे ह्यांचे कोण झाले, पणजी आणि पणजोबा. हं. म्हणजे वडील असेल त्यांचे ते पणजोबा, आणि त्यांची आई असेल ती मुलांची कोण झाली, पणजी. पहा, ज्या घरामध्ये पणजी आहे, पणजोबा आहे, आजी आहे, आजोबा आहे, ती मुलं खरंच नशीबवान म्हणायला हवीत. कारण अशा जुन्या लोकांकडूनच आपल्यावरती चांगले संस्कार होत असतात. चांगले बाळकडू मिळत असतात आपल्याला. म्हणजे काय, तर त्यांच्या लहानपणी जे त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले असतात, जे आयुष्यभर त्यांनी सहन केलेलं असतं, जे आयुष्यभर त्यांना अनुभव मिळालेले असतात, ते सगळं काही आपल्याशी सांगत असतात, बोलत असतात, आणि त्याच्यातून आपल्यावरती नकळतपणे संस्कार होत असतात. त्यांच्या साध्या-साध्या सांगणाऱ्या गोष्टींतून सुद्धा आपल्यावरती चांगले संस्कार होत असतात. म्हणून आजी-आजोबांची गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडते की नाही? रात्रीच्या वेळेला सगळ्यांचं असतं की नाही, कितीही मोठे झालो तरी, "आजी गोष्ट सांग ना गं." "ओ आजोबा गोष्ट सांगा ना." आपण त्यांच्या मागे लागत असतो. मग छोट्या-छोट्या ज्या गोष्टी सांगतील ते त्याच्यातून सुद्धा उत्तम प्रकारे आपल्या मनावरती संस्कार होत असतात. मुळात मन संस्कारी होण्यासाठी आजी-आजोबा, पणजी-पणजोबा हे घरामध्ये हवेतच. हो की नाही? तर त्यांच्या आई-वडिलांकडून म्हणजे पणजी-पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. आणि कसं होत असतं, दुधावरची साय असते नातवंड म्हणजे आजी-आजोबांसाठी. म्हणजे आई-वडील जेवढे रागवतात तेवढे तुम्हाला आजी-आजोबा रागवत नाहीत पहा. ते फार मायेनं, प्रेमानं जवळ घेतात. उलट आई-बाबा चिडले तरी, "अरे नको रे मारूस त्याला, कशाला मारतो? ये रे बाबा इकडे." म्हणून त्याला प्रेमाने जवळ घेणारे असतात. म्हणून मग त्यांच्या मायेतून मी काय-काय शिकलो हेही तुमच्याशी त्यांना बोलावंसं वाटतंय. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. पहा, बऱ्याचदा वेळ नसतो, वेळ असेल तर तशी संधी नसते, आणि म्हणून मग जे काही मोकळेपणानं बोलायचं आहे, जे काही मनामध्ये आहे, जे बोलायचं आहे, ते पत्र लिहिण्यासारखं एक उत्तम माध्यम आहे. मी शिकायला सांगलीला होतो. पहा, त्यांनी मात्र सुरुवात केली सांगायला. शिकण्यासाठी कुठे होते ते? सांगलीला. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला, गावला समानार्थी शब्द ग्राम. आमच्या शाळेला समानार्थी शब्द विद्यालय. खूप मोठे मैदान होते, खेळाचे ग्राउंड.
आणि त्याजवळच एक बाग होती. बाग, बगीचा, उद्यान. हे असे तुम्हाला सांगत असते ना मुलांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, हे अनेक शब्दांचं मी शिकवतानाच सांगत असते. तेव्हाच जर हातात जरा पेन्सिल ठेवली आणि तिथल्या तिथे तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल. कारण आता आपल्याला अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, आता आपल्याला परिच्छेद येणार आहे आणि त्या परिच्छेदावरून तुम्हाला प्रश्न उत्तरं लिहायचे असतात. त्याच्यासाठी परिच्छेद व्यवस्थित समजलेला असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत, मग त्याचे समानार्थी काय, विरुद्धार्थी काय, लिंग, वचन काय, त्याच्यानंतर शब्दांच्या जातीच्या 8 आहेत, त्यापैकी तो शब्द कशात मोडतो आहे, हे सगळं तुम्हाला कळायला हवं. याच्यासाठी एक पेन्सिल घेऊन जर बसलात, तर ज्या वेळेस मी जी माहिती देते ती तुम्ही तिथे लिहून घेतली तर बरं होईल. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. मनसोक्त, मनाप्रमाणे, मन भरेपर्यंत. जे ग्राउंड होतं त्यांच्या इथं, मैदान होतं, बाग होती, तर तिथे ते मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे, उगाचच फिरायचं, बागडायचे, झाडांवर चढायचो, पाऊस, झाड, झाडला समानार्थी शब्द वृक्ष, तरु, पाऊस, पाऊसला समानार्थी शब्द पर्जन्य. खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो, चिंब भिजायचो, अगदी ओले होऊन जायचो. मग पहा बरं मुलांना, ह्यांनी बालपण कसं अनुभवलेलं आहे. आणि आजकाल मात्र आहे का तुम्हाला पावसामध्ये भिजायची सोय? जरा तुम्ही भिजलत की आजारी पडता, किंवा आता कोरोना चाला, अमुक प्रकारचं व्हायरल फीवरच झालं, असं झालं, तसं झालं, त्यामुळे पावसात भिजणंच तुमचं होत नाही. पण हे आमच्याही लहानपणी आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. म्हणजे मनसोक्त अगदी खेळायचं, इकडे हुंदड, तिकडे हुंदड, झाडावर चढ. ते अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळलेलो आहोत. म्हणजे त्या खेळांची नावं जरी आताच्या मुलांना सांगितली ना, तर काय हा प्रकार हे त्यांना कळणार पण नाही. इतक्या प्रकारचे आम्ही खेळ खेळायचो. मग घरात असू दे, नाहीतर मैदानावरती असू, इतक्या प्रकारचे खेळ आम्ही खेळायचो. सगळे मुलं-मुली एकत्र आणि इतक्या आनंदाने खेळायचो. कधी भांडायचो, रुसायचो, फुगायचो, पुन्हा दुसऱ्या दिवशी एकत्र यायचो. मग हे जे आहे ना मुलांनो, याच्यातून मुलं शिकत जातात, की अरे जरी भांडणं झाली तरी पुन्हा एकत्र कसं यावं, एकमेकांशी संवाद कसा साधावा, मोकळेपणाने कसं एकमेकांशी बोलावं, वागावं, हे सगळं तुम्ही एकत्र खेळण्यामुळे तयार होत असता. कारण नंतर जाऊन तुम्हाला असे समाजामध्ये मिसळायचं आहे. अनेक प्रकारचे अनुभव तुम्हाला येत असतात, अनेक प्रकारचे लोक तुम्हाला भेटत असतात. तर प्रत्येकाशी कसा संवाद ठेवला पाहिजे, प्रत्येकाशी कसं जुळवून घेतलं पाहिजे, तर कशा सामंजस्याने आपण कसं वागलं पाहिजे, अंडरस्टँडिंग कसं आपल्यामध्ये असलं पाहिजे, हे सगळं तुम्ही खेळांमधून शिकत असता. म्हणून लहानपणी मुलांनी खेळणं हे फार गरजेचं आहे. तर आम्ही पण लहानपणी मनसोक्त, मन भरेपर्यंत अगदी खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो. मग मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, आम्ही सगळेच झाडावरती चढायचो, उड्या मारायचो, धपाधप, इकडे लपाछपी खेळ, तिकडे सूरपारंब्या खेळ, शिरापुरी खेळ, त्याच्यानंतर काय ते लिंगोरचा खेळ, क्रिकेट खेळ, सगळे प्रकारचे खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. विट्टी दांडू खेळ. आता पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. पावसामध्ये सुद्धा अगदी ओले होऊन जायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. हे फार महत्वाचं मुलांना. आता आजकाल काय होतंय, आपण जे शहरांमध्ये राहतो त्यात आपण फ्लॅट मध्ये राहतो, बिल्डिंग मध्ये राहतो. इकडे तिकडे सगळ्यांच्या आलिशान बंगले म्हणा, आलिशान कार म्हणा, तर त्या आलिशान आलिशान गाड्या, आलिशान बंगले, आलिशान फ्लॅट, याच्या नावाखाली मुलांचं मात्र बाहेर पडणं, हुंदडणं, खेळणं हे केव्हाच बंद होत चाललेलं आहे. तर हे मात्र होता कामा नये. म्हणजे जरा कुठे मुलं खेळायला, इथं खेळू नको, इथे तर गाडी लावली ना, पुन्हा कुठे चालला, तिथे ते तोडशील, इथे ते फोडशील, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आणि सगळी इतकी बंधनं त्यांच्यावरती येतात की त्यांचं खेळणंच त्याच्यामुळे कुठेतरी सुटून जातं. आणि मग आपोआप ती मुलं टीव्ही बघ, कम्प्युटर खेळ, मोबाईल खेळ याच्या मागे लागायला लागतात. तर मुलं जर घरात बसून अशी खेळायला लागली तर मग मात्र त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास मात्र होत नाही. तर तुमचा जर शारीरिक आणि मानसिक विकास व्हायचा असेल तर मग तुमच्या इथे नसेल जागा, तर मग तुम्ही सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तरी गावी गेलं पाहिजे. मग गावी मात्र पहा, हे सगळे अनुभव तुम्हाला घ्यायला मिळतील. बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर, गिरीस्थान, गिरी म्हणजे पर्वत, पर्वताच्या स्थानावर, पर्वताच्या ठिकाणी, किंवा छोट्या गावी गेले
पाहिजे. मग तुम्ही असंच फिरायला म्हणून कुठेतरी पर्वतावरती जा किंवा मग आपलं छोटं गाव असेल तर तुम्ही गावी तरी जरूर गेलं पाहिजे. आणि मग तिथे कशाचा अनुभव घ्यायला पाहिजे, काय मजा करायला हवी, तर पक्ष्यांचे चिवचिवणे अतिशय सुंदर अनुभव आहे. पहा हा मुलांनो, सकाळ सकाळ तुम्ही उठलेले आहात आणि वेगवेगळे पक्षी नुसते चिवचिवाट करतायत. पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतात? चिवचिवणे. हं? आणि थवे न्याहाळणे, थवे. आता पहा, एकाच प्रकारचे पक्षी असतील तर त्याला आपण म्हणणार थवा. पण अनेक प्रकारचे पक्षी जेव्हा एकत्र येऊन एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणायचं थवे. म्हणजे एक वचन थवा, अनेक वचन थवे. थवे न्याहाळणे म्हणजे काय? अनेक प्रकारचे पक्षी जिथे एकत्र आलेले आहेत त्यांना बारकाईने पाहणे, त्यांचे निरीक्षण करणे. हे आवडत असेल मला वाटतं तुम्हाला मुलांना. मला तर हे प्रचंड आवडतं निसर्गामध्ये रमायला. म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहायचे, त्यांच्या वेगवेगळ्या रंगाच्या चोची पाहायच्या, त्यांचे वेगवेगळे आवाज, त्यांचा तो चिवचिवाट अतिशय छान वाटतं सकाळ-सकाळ हे सगळं पाहायला. सूर्य उगवलेला असतो, पक्ष्यांचा चिवचिवाट असतो, वेगवेगळे जे सकाळचे येणारे आवाज असतात पहाटे-पहाटे, ते अतिशय मनाला प्रसन्न करणारे असतात. कोंबड्याचं आरवणं असतो. गावामध्ये गेलात तर हे सगळं तुम्हाला स्पष्टपणे दिसेल, जाणवेल, ऐकू येईल. शहराच्या या म्हणजे धकाधकीच्या आणि गोंधळाच्या आणि प्रदूषणयुक्त वातावरणामध्ये सगळ्याच प्रकारचं प्रदूषण आहे. म्हणजे हवेचं प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, विचारांचं सुद्धा प्रदूषण आहे. तर अशा प्रदूषणांच्या याच्यामध्ये मात्र ते आवाज कुठेतरी लुप्त होऊन जातात. ते पक्षी सुद्धा कुठेतरी लुप्त होऊन जातात. लुप्त होऊन जातात, दिसेनासे होतात. हं, संख्या त्यांची कमी होत चाललेली आहे. पण गावी मात्र हे तुम्हाला नक्की अनुभवता येईल किंवा जिथे निसर्ग आहे अशा ठिकाणी जर तुम्ही फिरायला गेलात, तिथे राहिलात, तर तिथे मात्र तुम्हाला हा अनुभव नक्की घेता येईल. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. वेगवेगळ्या जंगलातल्या पशूंचे आवाज ऐकायचे. आणि मग आम्ही असंही लहानपणी करत असू मुलांनो, की आवाज ऐकले, की आम्ही तो कुठल्या पक्षाचा आवाज आहे ते ओळखायचं. म्हणजे कावळा ओरडला, चिमणी ओरडली, का कोकिळा गात आहे. मग ती कुठे आहे? अरे आवाज तर नुसता येतोय, पण ती दिसत नाहीये. कुठे आहे? म्हणजे कोकिळेचं जे कुंजन आहे, कुंजन म्हटलं जातं त्याला किंवा सुंदर गात असते कोकिळा. तर हे जे आवाज आहे ते ओळखणं, त्यांचे आस्वाद घेणं हा खरंच मजेशीर अनुभव असतो, गमतीशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. हा नजराणा म्हणजे भेटच आहे ही तुमच्यासाठी, गिफ्ट आहे. त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. आणि आपला भारत देश किती समृद्ध आहे मुलांनो. खरंच आपण श्रीमंत आहोत या बाबतीत. म्हणजे इतकं मोठं मोकळं आकाश, वाहणारी नदी, नदीला समानार्थी शब्द सरिता, आकाश, गगन आणि झाडे, वृक्ष आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. म्हणजे पहा ना, खळखळ वाहणारी नदी असेल, त्याच्यानंतर मोकळं आकाश जे दिवसा दिसतं तुम्हाला ते सुद्धा, आणि रात्रीचं जे चांदण्यांनी भरलेलं आकाश असतं ते सुद्धा. इतकं सुंदर वातावरण आहे आणि खरंच त्याचा आस्वाद घ्यायला आपल्याकडे वेळ नाही किंवा काही जणांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही, आवडच नाही. तर असं होता कामा नये. ज्याला ह्या सगळ्या गोष्टींमधला आवाज ऐकण्याची एक वेगळी गंमत वाटते ना, म्हणजे खळखळाट जो आहे वाहणाऱ्या नदीचा, वाऱ्याचं येणं जे आहे, तो वाऱ्याचा जो आवाज आहे, त्याच्यानंतर झाडं जी आहेत ती वाऱ्याच्या वेगावरती जी हालतात, डुलतात, तर हा सगळा निसर्ग जणू काही आपल्या समोर एक नाच करत असतो. आणि हा नाच पाहण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा खरंच एक वेगळा मजेशीर अनुभव असतो, जो सगळ्यांनी याची मजा लुटली पाहिजे. मजा लुटली पाहिजे, याचा आनंद घेतला पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. पण आता हे स्पष्टपणे तसं सांगतायत मोकळेपणाने. हां. आणि आजकाल मात्र जरा एखाद दुसरा मार्क कमी पडला रे पडला, की अरे बापरे! मग त्या मुलाचं काही खरं नाही. तर असं काही नव्हतं तेव्हा. तेव्हा मात्र काही अभ्यासामध्ये हां, ठीक आहे. पास झाला ना फार आनंद वाटायचा पालकांना. आणि हे होण्यामागे मुलांनो कारणही तसंच आहे. आता स्पर्धात्मक युग फार आहे. स्पर्धाच इतकी वाढलेली आहे. अगदी जीवघेणी स्पर्धा आहे. आणि अशा स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, तर तेवढा अभ्यास करणं, तेवढे मार्क मिळवणं ते सुद्धा गरजेचं आहेच म्हणा. पण ते करून सुद्धा आपण वेळ काढून जरा निसर्गामध्ये सुद्धा रमायला शिकलं पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. लहानपणी असं म्हणतात, की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. म्हणजे लहानपणीच कळतं, की अरे या मुलाला ह्याची आवड आहे, हा मोठेपणी कदाचित हे असं होईल म्हणून. तर मग
नसेल अभ्यासात चांगलं पण बॅडमिंटनची मात्र आवड आहे, अशी कुठली तरी एक आवड तुम्ही जोपासली पाहिजे की ज्याच्यामध्ये मग तुम्ही करिअर करू शकाल. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. चषक आणि ढाली काय आहे? कप्स मिळतात ना तुम्हाला, ट्रॉफीज आणि शील्ड. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. असंही काही नाहीये मुलांनो, की अभ्यास करायचा असेल तर त्याला कष्ट घ्यावे लागतात फार आणि खेळाडू व्हायचं असेल तर त्याला काही कष्ट घेण्याची गरज नाही. अशातला भाग नाही. तुम्हाला उत्तम खेळाडू व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तर अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे सातत्याने परिश्रम करूनच, म्हणजे सतत त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतले तेव्हा कुठे ते विजेता खेळाडू होऊ शकलो. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल मुलांनो, त्याच्यासाठी साधना ही करावीच लागते. साध्य करायचंय म्हणजे मिळवायचंय, तर त्याच्यासाठी साधना म्हणजे तपस्या, अभ्यास, कष्ट हे करावेच लागतात. तेव्हाच कुठलीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. सहजासहजी ती मिळत नाही आणि जर सहजासहजी तुम्ही मिळवायला गेलात, तर ती तितक्या सहजासहजी निघूनही जात असते. ती फार काळ टिकत नाही मग तुमच्याकडे. पण जे काही तुम्ही कष्टानं मिळवलेलं असतं, ते मात्र तुमच्याकडे फार काळ टिकणारं असतं. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. पहा, आंतरराष्ट्रीय सामन्यात इंटरनॅशनल आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. यांनी रिप्रेझेंट केलं. त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. किती मोठी बाब आहे पहा. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. पहा किती हे महत्वाचं आहे. हं? म्हणजे केवळ अभ्यास करूनच तुम्ही शिस्तबद्ध होता असं नाही. तर खेळ खेळण्यामध्ये सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा. अगदी हरावे लागले तरी कसे हारायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. पहा किती गोष्टी खेळामुळे होत असतात. तर ते शिस्त तर तुम्हाला आयुष्यामध्ये शिकवतातच. अर्थातच कुठलाही खेळ खेळायचं म्हटल्यावरती सेकंद न सेकंद त्याच्यात महत्वाचा असतो. कुठेही उगाचच कसंही करून चालत नाही. तर हे अशाच प्रकारे खेळलं गेलं पाहिजे. त्या खेळाविषयीची सगळी माहिती असणं आणि त्या पद्धतीनं खेळणं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर वेळच्या वेळी उठणं, वेळच्या वेळी व्यायाम करणं, वेळच्या वेळी आहार घेणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यामुळे खेळामुळे काय होते, एक प्रकारे तुमच्यामध्ये शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा. खेळामुळे अजून काय शिकता तुम्ही, की आता ऐन वेळेला तुम्ही खेळत असताना पहा कितीतरी गोष्टींचा अंदाज लावून तुम्ही अच्छा असा चेंडू आलाय का, आता मला कशी बॅट फिरवली पाहिजे. म्हणजे कोणतीही परिस्थिती येऊ दे, कोणताही प्रसंग गुजरू दे तुमच्यावरती, त्याचा सामना कसा करायचा. त्याला कसा प्रतिकार करायचा किंवा त्याला कसं तोंड द्यायचं हे तुम्ही त्याच्यातून शिकत असता. अगदी हारावे लागले तरी कसे हारायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. म्हणजे हारलात तरी सगळ्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजव इतक्या सुंदर प्रकारे जर तुम्ही खेळलेला असाल तरी हारायचं म्हटलं तरी कसं हारायचं आणि त्याच्यानंतर सुद्धा मुलांना हार कशी पचवायची, आनंद कसा पचवायचा आणि दुःख कसं पचवायचं हे सुद्धा माणूस खेळातूनच शिकत असतो. ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. हं? प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. पहा खेळाडू आहे म्हणून त्यानं व्यायाम करावा किंवा कोणाला काही त्रास आहे मग तो त्रास होऊ नये म्हणून त्यानं व्यायाम करावा किंवा कोणी जाडच आहे त्याला बारीक व्हायचंय म्हणून त्यानं व्यायाम करावा किंवा ज्याला बारीक आहे जाड व्हायचंय त्यानं व्यायाम करावा अशातला भाग नाहीये. तर प्रत्येकाला ज्याला निरोगी जीवन जगायचं आहे त्या सगळ्यांनी व्यायाम हा केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. सबब म्हणजे कारण देऊ नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचं राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो, हो की नाही? 2 वेळचं जेवण जेवतो की नाही आपण नित्यनेमाने, तसंच नित्यनेमाने व्यायाम सुद्धा केलाच पाहिजे. मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? हं? पटत असेलच, हो की नाही मुलांनो? जर काहीच व्यायाम झाला नसेल, तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. किती वय आहे? 66 आणि 66व्या वर्षी सुद्धा व्यायाम केल्याशिवाय त्यांना जेवावंसं वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळांतून कॉलेजात जाल, तस-तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिम मधला असो. पहा
म्हणजे जिम जॉईन करावी किंवा मैदानावरती म्हणजे ग्राउंडवरती जाऊन स्वतःच काही व्यायाम केले तरी चालतील किंवा मग प्राणायाम करा, सूर्यनमस्कार घाला. अनेक प्रकारचे व्यायाम आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची निवड करा, दोरीवरच्या उड्या मारा, सायकलिंग करा, स्विमिंग करा. कितीतरी व्यायामाचे प्रकार आहे. एवढं नाही तर निदान चाललात तरी तुमचा व्यायाम होऊ शकतो. म्हणजे काही किलोमीटर चालणं किंवा काही मिनिटांचं 20 मिनिटं, 40 मिनिटं असं ठरवून चालणं, तो सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. म्हणजे फार काही त्याच्यासाठी साधनांची गरज आहे, खूप साहित्य लागणार आहे, खूप वेळ काढायची गरज आहे, अशातला भाग नाही. हो की नाही? मग अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यायाम जो आवडत असेल तो, पण रोज थोडा तरी व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे. पहा मुलांनो, नाहीतर मग काय होतं, खात सुटायचं आणि मग मांडणीवरच्या बरण्या होऊन बसायचं. हं? म्हणजे बसलं तर उठवेना आणि उठलं तर बसवेना, अशी अवस्था आत्ताच मुलांची व्हावी, हे काही चांगलं नाही. मुलं कशी तरतरीत असली पाहिजेत. पटापट उठली पाहिजेत, बसली पाहिजेत, जे हवंय तर कामं करता आली पाहिजेत, चढ उतार उड्या मार, अशी नुसती तरतरीतपणा असला पाहिजे मुलांमध्ये. आणि त्याच्यासाठी करणं काय गरजेचं आहे? व्यायाम. व्यायाम करणं, त्याचबरोबर मैदानी खेळ खेळणं हे फार गरजेचं आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. किती चांगल्या गोष्टी त्यांनी मुलांना सांगितलेल्या आहेत की शाळा कॉलेजमध्ये जे शिकवतात अगदी इत्तमभूत सगळं काही आपण तिथे शिकत नाही. तर अनुभव हा खूप मोठा शिक्षक असतो तुमचा. तर तुम्ही स्वतःचे शिक्षक व्हा. तुम्हाला येणाऱ्या अनुभवांमधून तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर, हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो, हो की नाही? तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. हे फार महत्वाचं आहे मुलांना. स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द परावलंबी. म्हणजे आपण दुसऱ्यावरती अवलंबून असणे. मग तुम्हाला स्वावलंबी व्हायला आवडेल का परावलंबी व्हायला आवडेल? अर्थातच स्वावलंबी व्हायला आवडेल की नाही? मग त्याच्यासाठी काय हवंय? सत्सद विवेक बुद्धी जागी असली पाहिजे. सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय सत्य काय असत्य हे कळलं पाहिजे. काय चांगलं आणि काय वाईट आहे यातला फरक कळला पाहिजे. काय आपल्यासाठी चांगलं आहे, हितकारक आहे, काय आपल्यासाठी वाईट आहे, जे आपण करायला नकोय, हे सगळं तुम्हाला कळायला हवं. तेव्हा तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. मग आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला स्वावलंबी व्हायचं आहे की नाही? मग त्याच्यासाठी सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवा. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेश वहनाचा आवाकाही वाढतो आहे. संपर्क माध्यमे, वर्तमानपत्रे व तंत्रज्ञानाने जोडले जाणे, मीडिया फॉर कम्युनिकेशन. त्याच्यानंतर दळणवळण म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे, ट्रान्सपोर्ट. आणि संदेश वहन म्हणजे काय तर निरोप पोहोचवण्याची मग कुठली माध्यमं आहेत, कुठली साधनं आहेत, ती सगळी संदेश वहन. मेसेजिंग डन बाय युझिंग व्हेरियस सोर्सेस ऑफ कम्युनिकेशन सच ॲज टेलिफोन, मोबाईल, कम्प्युटर एक्सेट्रा. टेलिफोन दूरध्वनी, मोबाईल भ्रमणध्वनी आणि कम्प्युटर संगणक. ही सगळी काय आहेत? संदेश वहनाची माध्यमं आहेत. मग संपर्क माध्यम असतील, दळणवळण आणि संदेश वहनाचा आवाकाही वाढतो आहे. आवाकाही वाढतो आहे म्हणजे या सगळ्याच गोष्टींचा विस्तार होतो आहे म्हणा, किंवा मग या सगळ्या गोष्टींची व्याप्ती ही वाढलेली आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते, हो की नाही? तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. पहा, हे किती महत्वाचं सांगितलेलं आहे. ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, हे सगळं जरी असलं मुलांनो, तरी सुद्धा फेस टू फेस म्हणजे प्रत्यक्षात व्यक्तिगत खाजगीमध्ये आपल्याला आपल्या मित्रांशी, आपल्या कुटुंबियांशी बोलता आलं पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे. मुळात आपल्यामध्ये संवाद असला पाहिजे. नाहीतर एका घरात बसून व्हॉट्सअपवर मेसेज करतात, कसं काय? बरे, चहा घेणार का?
आणि मग मोबाईलवरतीच तुम्ही चहा पाठवून द्याल. कप घेतलात का चहा? हो, छान होता. तर इथपर्यंत परिस्थिती येता कामा नये. हो की नाही? खाण्यापिण्याच्या वेळेला आपल्याला खरंच अगदी सगळं खाणं पिणं लागतं की नाही. त्याप्रमाणे माणसाला आपण समाजशील प्राणी आहोत. हो की नाही. जर आपण एकटेच राहणारे असतो तर मग डोंगरावरती एकटाच माणूस जाऊन राहिला असतो. पण आपण समाजशील प्राणी आहोत. आपल्याला समाजामध्ये राहण्याची गरज पण आहे आणि सवय पण आहे. आणि त्याच्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जे कोणी घरामध्ये असतील त्यांच्याशी शिवाय मित्रांशी संपर्कात राहणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम सप्रेम प्रेमासहित त्यांनी नमस्कार पाठवलेला आहे. सप्रेम तुमचा आजोबा. पहा किती छान सांगितलेलं आहे. पहा मुलांनो, तर नक्कीच या पाठाचं वाचन करा. पाठ तुम्हाला आवडला असेलच. अनेक चांगल्या गोष्टी या पाठाद्वारे तुम्ही शिकलेले आहात, ज्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर पाठाचं मोठ्यांदा वाचन करा आणि मग सुरुवातीला मी जे काही तुम्हाला लिहिण्यासाठी म्हणून दिलेलं आहे ते लेखन करा. स्वाध्याय पूर्ण सोडवा. ठीक आहे. धन्यवाद.